वर्षापासून आपण हे राबवतो आहे आणि जवळजवळ बडनेऱ्यापासून तर अगदी रेवशापर्यंत मागच्या वर्षी आपण जवळपास हजाराच्या जवळपास आपण झाडं लावली. झाडं लावणे म्हणजे आपल्याला व्यक्तीनं आपण म्हणतो तेरा कुठे झाडं लावले तेरा झाडं दाखवा, तसा कार्यक्रम आपण करत नाही. त्या एरियातल्या लोकांना सांगतो की तुम्ही याचं संवर्धन करत असाल, वाढवत असाल आणि पुढच्या वर्षी आम्हाला दाखवत असाल तर लावा, नाही तर तुम्ही लावू नका. अक्षरशः 98% त्याचं आहे आणि त्याच्यामुळं लोकांमध्ये गुंता आणि त्या एरियामध्ये पण आजचे संयोजक आज आधीच नवसारीला राहतात. त्यांनी याचं नवीन काढलं की बाबा यावर्षी आपण त्याचा वाढदिवस करायचा ज्या लावलेल्या झाडांचा आणि त्या वाढदिवसाला परत लोकांनी आणखी झाडं लावायची. पुढच्या वर्षी आपण परत भेटू त्या एरियामध्ये. त्यांच्या एरियामध्ये त्यांनी स्वतः पैसे खर्च करून JCB लावून मैदान साफ केलं, त्या भागातल्या लोकांना गोळा केलं आणि एवढे मोठे झाडं झाले आहेत गेल्या 5 वर्षामध्ये. मागच्या वर्षी लावलेले एक उत्कृष्ट उदाहरण आहे अमरावती. लोकसहभागातून महानगरपालिका प्रशासनाची वाट न पाहता झाडं करता आपण केलं आहे. 4-5 वर्षाच्या आधी रेल्वे स्टेशनला आम्ही लोकसहभागातून 3 लाख रुपये जमा करून आता सुरेश गोवा मावलाजी वगैरे या लोकांनी आम्ही तिथे मोठं गार्डन उभं केलं. 400 झाडं लावले त्या एरियामध्ये. अगदी मोठमोठे झाडं वरून जर बाजूला ज्या हिरवं दिसते कोपऱ्यामध्ये रेल्वे स्टेशनला तर आपण लावलेली झाडं आणि त्याच्यातून लोकांनी सांगितलं की तुम्ही झाड लावा, 1000 रुपये तुम्ही वाढवायला द्या, पाईप बांधा वगैरे सगळे करून. तिथे मोठं लोकांनी झाले आणि तिथे काही महानगरपालिकेचे घरं होते त्या काळात. ते जयस्तंभ चौकापासून रेल्वे स्टेशनपर्यंत जो रोड आहे तिथे दोन्ही बाजूला भगवानची झाडं लावलेली आहे 4-5 वर्षापूर्वी. आज ती खूप मोठी झाली. त्या भागातल्या व्यापाऱ्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही याच्यात नाही तर काय करते व्यापारी दुकानाजवळ झाड नाही पाहिजे का पण हे पर्यावरण संवर्धन का असायला पाहिजे की आपण पाहतो की जागतिक तापमानात वाढ होते आहे आणि ग्लोबल वॉर्मिंग होते आहे. ऊन दिवसेदिवस वाढते आहे. 49 डिग्रीपर्यंत टेम्परेचर गेलेलं आहे. हे दिवसेंदिवस वाढणार आहे कारण आपल्या भारतामध्ये ते जगभर हे कार्बन उत्सर्जनचा तापमान वाढीचा प्रकार आहे. समुद्राची पातळी वाढते, आपल्याकडे गरमी वाढते आहे, पावसाच्या लहरी पण आहे, पावसाळ्यात आपण बसलेलं आहे. ते कमी करायचं असेल तर कार्बन उत्सर्जन कमी करावं लागेल. झाडं लावणं एक माध्यम आहे. त्याच्यातून प्लॅस्टिक कमी व्हायला पाहिजे, डिग्रेडेड न व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर कार्बन उत्सर्जन कमी व्हायला पाहिजे. आणखी बऱ्याचशा गोष्टी आपलं पाणीच पुरत नाही. आपण पेविंग प्लॉट लावून ठेवतो सगळीकडे, सिमेंटचे रस्ते पाहायला लागली पाहिजे. आमच्या लहानपणी आम्ही गावात पाहत होतो की मातीच होती, पाणी सगळं राहत होतं, नद्या पुनरुज्जीवित होत्या. त्याचं उदाहरण आम्ही 5 वर्षाच्या आधी पुरा म्हणून गाव आहे त्या ठिकाणी एक नदी रिचार्ज केली लोक सहभागात. हजारो लोक तिथे प्रबंधनाला आले. अमरावतीचे शिवकुमार अग्रवाल म्हणून व्यावसायिक आहे मोठे त्यांनी त्याच्यात 4 लाख रुपये आम्हाला डोनेशन दिलं आणि त्या भागातून त्या गावामध्ये नदी रिचार्ज केली. हे मोठं काम त्याच्यामध्ये झालं, लोकसभा होऊ शकते. अशा सगळ्या पर्यावरण टिकवण्यासाठी मोहिमा आपण राबवतो आहे आणि लोकांना त्याच्यामध्ये विविध जे पर्यावरणासाठी अमरावती शहरात काम करणारे ग्रुप्स आहेत 10-12 ग्रुप त्या सगळ्यांना एकत्र केलं. आमची कुठलीही संघटना नाही आहे. त्या सगळ्या काही संघटना आली की अध्यक्ष सेक्रेटरी मानापमान कार्यक्रमच ठेवला की सगळेच अध्यक्ष सगळेच कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांनी जुळावं ही आमची अपेक्षा आहे. ज्या भागात ज्या ज्या लोकांना वाटते तिथे आम्ही महानगरपालिका फॉरेस्ट डिपार्टमेंटची कोऑर्डिनेट करून मोठी झाडं आम्ही झाडं डोनेट करतात. या ठिकाणी आता सरांनी सांगितलं बदलाच्या त्यांनी काढून शेती घेतला की झाडं लावायला जागाच नव्हती म्हणून तो प्लॅन आपण कॅन्सल केला. पुढे आणखी करता येईल तिथे मोठं प्लॅन आहे. हे आमचे सुरेश दादा चोपकरा गजराजनगरला एकाच दिवशी 100 झाडं लावली आणि त्या भागातले जवळपास 150 नागरिक त्या दिवशी सहभागी झाले. ते मोठा उत्सव त्या दिवशी झाला म्हणजे 2 रविवार आधी केले. तर अशा प्रकारचे प्रत्येक एरियामध्ये होते आहे आणि लोक उत्स्फूर्तपणे भाग घेतात. पण त्यांना सांगतो की झाडाचा वाढदिवस पुढच्या वर्षी झाला पाहिजे, सगळे झाडं टिकले पाहिजे. आपणही सुद्धा आपल्या भागामध्ये गरज असेल, जागा असेल, सरकारी जागा असेल, आपण हे करतो तो प्रशासनावरही दबाव राहिला पाहिजे. कारण आपण झाडं कापतात. आता परवाच असते मित्र त्यांच्या घराजवळ मोठं कडुलिंबाचं झाड माझ्या घरात घेऊन येते माकडाचं तोडून टाकतो. आता याला काही आपण सांगू शकतो की लोकांनी जशा गोष्टी केल्या पुढे काय होणार आहे. त्या गोष्टीपासून आपलं लक्ष ठेवावं लागेल. असलेली झाडं कापू न झालं. तुमच्या रोडला जे आयुर्वेदिक कॉलेजचं एक झाड होतं प्रदीप भाऊ पाटीलला तुम्ही होतं त्यांना दिसलं ते काढलं होतं. ठेकेदाराला सांगा झाड कसं काढलं परमिशन दाखव. त्याच्याकडे परमिशनच नव्हती. त्यांनी सरकारी कंप्लेंट केली तर 1 लाख रुपये दंड ठोठावले. म्हणजे आपण जर नागरिक जागरूक राहिलं तर आपण सगळ्या गोष्टी सांगू शकतो. परंतु आपण या सगळ्या गोष्टी करतो आहे आणि त्या सगळ्यांचा सहभाग अपेक्षित